नमस्कार, मी प्रशांत राहुल ग्रीन आर्मी आणि आत्ता मी आहे PCMC मेट्रो स्टेशनला. सार्वजनिक वाहतूक चांगली व्हावी यासाठी आपण नेहमीच एक प्रयत्न करत असतो. पण आत्ता मेट्रोनी प्रवास करत होतो आणि त्यातला एक अनुभव शेअर करायचा आहे. हा अनुभव मी राहुल हर्डीकर सरांबरोबर पण आत्ता शेअर केला आणि त्यांना ईमेल थ्रू देखील कंप्लेंट करतो. त्याचबरोबर इथल्या ज्या काही स्टेशन इन्चार्ज होते त्यांच्याशी पण बोललो आणि त्यांनाही देखील सांगितलं की तुम्ही तुमची बाजू देखील मांडणं, पण ऑब्व्हियसली त्या तयार नाही झाल्या. ठीक आहे, ते म्हणले की मला अप्रुव्हल घ्यायला लागेल. पण विषय असा आहे की आम्ही दगडूशेठच्या दर्शनासाठी आम्ही पुण्यात गेलो होतो आणि येताना आमच्याकडे दोन ऑप्शन होते, एक तर मंडई आणि कसबा पेठ. पण आम्ही येताना कसबा पेठच्या स्टेशनला गेलो, पण माझ्याकडनं ती चुकी झाल्यामुळे ते चुकून माझ्याकडनं मंडईचं ऑप्शन सिलेक्ट झालं आणि जेव्हा तिकीट स्कॅन करत होतो, स्कॅन करताना लक्षात आलं की ते तिकीट स्कॅन होत नाही आहे. खरं बघायला गेलं तर पुण्यातनं PCMCला येताना आधी मंडई येतं, मग कसबा पेठ येतं. तर मी मधल्या स्टेशनमध्ये इन होत होतो, पण सिस्टीमने ते अलाउड नाही केलं. मे बी तशी प्रोसिजर नसेल. पण मी तिथल्या सिक्युरिटी गार्ड्सना सांगितलं माझ्याकडे व्हॅलिड तिकीट आहे, तर तुम्ही मला इथून एस्कॉर्ट करून द्या, जेणेकरून मी त्या मेट्रोमध्ये इन करेन, जेणेकरून तुम्हालाही काही प्रॉब्लेम नाही. ते म्हणजे सर असं नाही करता येणार. म्हटलं काय ऑप्शन करता येईल? तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला एक नवीन तिकीट काढायला लागेल कसबा पेठ ते PCMCच्या ह्याच्यामध्ये. मी म्हटलं मग माझं जे जुनं तिकीट आहे ते मला ऑनलाईन कॅन्सल करता येईल का? तर त्यांनी सांगितलं की सर नाही, तुम्हाला हे तिकीट ऑनलाईन कॅन्सल नाही करता येते. तुम्हाला एक काम करायला लागेल, तुम्हाला PCMCच्या स्टेशनमध्ये जेव्हा तुम्ही जाल तुम्हाला तिथं रिफंड भेटून जाईल. मला हे लॉजिकल पण वाटलं आणि मी दुसरं तिकीट इमिजिएटली काढलं. मी कसब्यामधनं बसलो. मी आत्ता PCMC स्टेशनला आलो. इथं आल्यानंतर जे काही तिकीटिंग काउंटर आहे किंवा इथला जो ग्राउंड स्टाफ आहे त्यांना मी सांगितलं की असं असं झालं होतं, तुमच्या स्टाफनी मला असं असं ऑप्शन दिलं होतं आणि मी दुसरं तिकीट काढून इथं आलं, माझं पहिल्या तिकीटचं मला रिफंड द्या. मी सांगितलं नाही सर, इथं रिफंड नाही होणार आहे. तुम्हाला रिफंड घ्यायला तुम्हाला मंडईला जायला लागेल. म्हणलं मी जर इथे पोहोचलो आहे, आता मला रिफंड घ्यायला मंडईला कसं जाईल? नाही म्हणे सर, सिस्टीम आमची अशीच. म्हटलं मला एक सांगा, मला हे जर ऑप्शन त्यांनी कसब्यामध्ये सांगितलं असतं की नाही सर तुम्हाला इथून बसताच येणार नाही आहे, तर मी कसब्यावरनं मी मंडईला गेलो असतो, कॅन्सलेशनसाठी नाही. मी जर तिथे जाऊ शकतो तर मी तिथूनच बसलो असतो. बरोबर आहे, मला तिकीट कॅन्सल करायची सुद्धा गरज पडणार नाही, कारण मी मंडईतच जाणार. आता विषय इथे असा आहे की इथं आल्यानंतर जेव्हा मी प्रॉपर एस्केलेशन करायचा प्रयत्न केला, स्टाफचा बिहेवियर अँड रिस्पॉन्स असा आहे की ते ऐकूनच घ्यायला तयार नाही. शेवटी मला इथलं इन्चार्जनं बोलवायला लागलं, त्यांना सिच्युएशन सांगायला लागली. पहिल्यांदा तर ते रिफंड द्यायला तयार नव्हते. नाही म्हणजे सिस्टीम होणारच नाही, इथून होणार नाही. मग त्यांना लॉजिक समजून सांगितल्यानंतर ना आता त्यांनी रिफंड दिलेला आहे मला. ठीक आहे, आणि म्हटलं ही सिस्टीममध्ये म्हटलं रिफंड का दिला आहे त्यांनी, तर त्यांच्या स्टाफची मिस्टेक समजून. खरं बघायला तर ही स्टाफची मिस्टेक नाही आहे. ठीक आहे, हा सिस्टीममधला फ्लॉज आहे. काय फ्लॉज आहे? तर एक तर ऑनलाईन कॅन्सलेशनची प्रोसेस नाही आहे. जर माझे पैसे ऑनलाईन जाऊ शकतात तर माझा रिफंड ऑनलाईन का होत नाही? फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, जर मी चुकून पाठीमागचं स्टेशन सिलेक्ट केलं आहे आणि जर मी त्या स्टेशनला मधल्या स्टेशनला बसतो आहे, तर मला जो रिफंड आहे तो मला रिफंड ह्या एंड स्टेशन किंवा एंड टर्मिनललाच भेटला पाहिजे. तर हेच मुद्दे आहेत. तर त्यामुळे तुम्ही देखील मेट्रोनी प्रवास करत असाल तर, आणि हा ह्युमन एरर आहे. ठीक आहे, जशी माझ्याकडनं चूक झाली तशी अनेकांना होत असेल, कारण ते सिक्वेन्शियली सगळे स्टेशन्स येतात, ऑटोमॅटिक नाही आहेत. आणि तिथून रिफंड जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आपण आता एक रिक्वेस्ट करतो आहे मेट्रो ॲडमिनिस्ट्रेशनला की ऑनलाईन कॅन्सलेशनची एक तर प्रोसेस द्या, किंवा रिफंड ॲट द डेस्टिनेशन, नॉट ॲट द स्टार्ट ऑफ जर्नी. हे दोन चेंजेस जर मेट्रोला करता आले तर अनेक लोकांचे पैसे बुडायचे थांबतील याच्यामध्ये. आणि जसं पहिलाही म्हणलं की ही जी बाजू आहे, ही मेट्रोची जी बाजू म्हणली, मी इथलं ज्या स्टेशन इन्चार्ज आहेत त्यांना देखील रिक्वेस्ट केली होती की तुम्ही देखील तुमची बाजू मांडा. ह्याच्यामध्ये काय त्यांचं म्हणणं होतं ते मी आता तुम्हाला सांगतो. त्या क्रॉस व्हेरीफाय करतील किंवा ते देखील त्यांच्याकडनं एक व्हिडिओ रिलीज करतील, माहीत नाही. पण सिस्टीममध्ये तिकीट कॅन्सलेशन्सची प्रोव्हिजन नाही आहे. किंवा जर मधल्या स्टेशनला तुम्ही बसताय तरी देखील एस्कॉर्टिंग नावाचा एक प्रकार असतो की व्हॅलिड तिकीट असेल. ठीक आहे, त्यांना मी एक उदाहरण दिलं. मी समजा जम्मू काश्मीर जर गोवा जर एखाद्या ट्रेनने प्रवास करतो आणि मला जर एखाद्या मधल्या स्टेशनला चढायचं तर मी चढू शकतो, कारण मी पेड फुल जर्नीसाठी केलेलं आहे आणि मला मधल्या ह्याच्यातनं जाता येतात. तशीच एस्कॉर्टिंगची सिस्टीम ह्याच्यामध्ये सुद्धा असली पाहिजे, जेणेकरून काही प्लॅन्स चेंज झाले, काय झाले तर आपल्याला एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनमध्ये बसता येईल विदिन द
तिकिटिंग जे केलेलं आहे त्या रेंजमध्ये. तर हे चेंजेस जातील असं मला नक्की वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण.